विनी ब्रह्मानंद सेवेला आहे, तो केवी राहे आवरला. जो मोले मदिरा, पैसे देऊन एखाद्याने मदिरेचं सेवन केलं, 1.5 दमडीची मदिरा सेवन केली तर तो नाचायला लागतो आणि गायला लागतो, नशेत येतो. मग ज्याला ब्रह्मानंद प्राप्त झालेला आहे तो का नाचणार नाही, का गाणार नाही? थोडासा आनंद झाला तर मनुष्य नाचायला लागतो, गायला लागतो. हा तर देवाचा आनंद आहे. ज्याला देवाचा आनंद प्राप्त झाला तो सुद्धा देहभान विसरून नाचू लागतो, गाऊ लागतो. आणि त्या ठिकाणी भगवंत त्याच्या हृदयात प्रगट होतो. नवे नवे हृदयातच नाही, सर्वत्र त्याला भगवत दर्शन होऊ लागतं. कशा कशात त्याला देव दिसतो? खंवायुमग्नि सलिलम महिंच ज्योतिंषि सत्वानि दिशो द्रुमादीन सरित समुद्रांश्च हरे शरीरम यत्किंच भूतं प्रणमेदनन्य. खम वायू अग्नि सलिलम महिंच, आकाश वायू तेज जल पृथ्वी सूर्य चंद्रादी तेजोवर चराचर वस्तू, 10 दिशा, वृक्ष पाषाणादी, नद्या, समुद्र, हे सर्व हरीचं शरीर आहे. सर्व काही भगवान परमात्माच आहे असं त्याला वाटू लागतं. आणि सगळ्यांना तो नमस्कार करतो. पृथ्वी म्हणजे भगवंताची मांडी आहे. मी बसलोय ना, पृथ्वीवर बसलोय, देवाच्या मांडीवर बसलोय. झालं, बसणं सुद्धा भक्तीत जमा झालं. फक्त बसताना अशी भावना पाहिजे, देवाच्या मांडीवर आपण बसलोय. मी श्वास घेतोय ना, हा भगवंताचा निश्वास आहे. भगवंताच्या निश्वासातून मला श्वास आलेला आहे असं समजून प्रत्येक श्वासाला भगवंताचं स्मरण केलं, झालं, श्वासाची भक्ती झाली. ही पण भक्तीच आहे. चंद्र सूर्य भगवंताचे डोळे आहेत. हे सगळं ब्रह्मांड म्हणजे भगवंताचं शरीर आहे, लक्षात ठेवा. भागवतात वर्णन केले, पातालमेत्तस्य हि पादमूलम पठन्ति पार्ष्णी प्रपदे तलातलम. सगळं काही देवाचं शरीर आहे. नद्या भगवंताच्या नाड्या आहेत, वृक्ष म्हणजे भगवंताचे रोम आहेत, रात्रंदिवस हे भगवंताच्या पापण्या आहेत. असं सगळं ब्रह्मांड म्हणजे भगवंताचं शरीर आहे असं सांग त्याला दिसू लागतं. पृथ्वी आप तेजो वायू नभ देखे हरिरूप स्वयंभ भूता महाभूताचे डिंब न देखे भिन्न कोंब अभिन्नत्वे. तुकाराम महाराज भंडारे डोंगरावर जाऊन बसले एकटेच.